हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळत असेल की भाजी आहे. सो आपला आजचा कंटेंट पण हाच आहे. सो ही एकदम आता प्युअर मळ्यातून काढून आणलेली तुम्ही बघू शकताय. जुड्या एकदम मस्त बांधलेल्या आहेत. मळ्यातून नुसतीच काढून आणलेली आणि आत्ताच घेतलेली भाजी आहे. ह्याला म्हणतात हिरवा माठ आणि तुम्ही बघू शकताय बघा. किती मस्त हिरवीगार भाजी आहे आणि म्हणजे प्युअर ऑर्गॅनिक आहे. कोणती खतं नाही, काही नाही. फक्त जमीन भाजून त्याच्यावरती ह्या भाज्या केलेल्या आहेत आणि जसं तुम्ही माझ्या शॉर्टमध्ये वगैरे बघितलं असेल तर त्या तिथलीच भाजी आहे ही पण. आणि बघा खाली देठंसुद्धा कापलेली आहेत, जेणेकरून परत फुटावी यासाठी वरच्यावरती कापतात आणि मस्त अशी बांधलेली आहे बघा. आता हे बांधलेलं कशाने आहे बघा, कुठली दोरी नाही वापरली का काय नाही. हे तुम्हाला माहिती असेल, जो पेंडा असतो तो पेंडा ओला करतात आणि त्याच्याने छोटे छोटे असे ते हे काढतात, दोरे काढतात आणि त्याच्याने हे बांधतात. तर ह्या मस्तपैकी हिरव्यात आणि एकदम कोवळी भाजी आहे बघा. मी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम कोवळी आहे बघा. आणि याच्यामध्ये खूप सारे भाज्यांमध्ये जास्तीत जास्त खनिज असतं. ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतं आणि म्हणून ह्या सीझनमध्ये म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान या आपल्या भाज्या खाव्या यासाठीच. जेणेकरून त्यातून लोह असतो, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. सो असं प्रत्येक भाज्या, फळांमध्ये काही ना काहीतरी विटॅमिन्स असतात. तसं याच्यामध्ये खनिज, लोह प्रमाण खूप असते या भाज्यांमध्ये. त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त भाज्या खाल्ल्या पाहिजेत. असं म्हणतात की डिसेंबरमध्ये वगैरे थंडीच्या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त पालेभाजीचं सेवन केलं पाहिजे. सो आत्ता मार्गशीर्ष महिना आहे. सो मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या आपल्याकडे येतात विकायला आपल्या कोकणामध्ये. तर याचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि आम्ही सुद्धा रोज ह्या पालेभाज्याच खातो. सो आता मी पूर्ण साफ करणार आहे, कारण की आता आपल्याला ही बनवायची आहे त्यासाठी. त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला दाखवावी बघा. एक जुडी ही जुडी आहे ती ₹10 आहे. सो हे ₹10 एकदम बरी आहे जुडी. हे बघा ₹10 आणि एकदम ऑर्गॅनिक, प्युअर ऑर्गॅनिक. आणि पण 2 आहेत अशा. आणि हा आहे हिरवा माठ. असंच लाल माठसुद्धा असतो. त्याची पानं लाल असतात, थोडी अशी लव्हेंडर कलरसारखी एकदम डार्क असतात, जांभळी अशी. आणि हा आहे हिरवा माठ. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. तर आता आपण साफ करणार आहोत ही. आणि मी मग ओव्हरऑल तुम्हाला सगळं सांगितलं ह्या भाज्यांमध्ये काय असतं वगैरे. आणि मस्त ही याच्यामध्ये खोबरं वगैरे टाकून मस्त भाजी होते. आणि मळ्यामधली भाजी आहे, एकदम प्युअर. बघा. आणि आज दुसरा गुरुवार आहे, त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये गुरुवारी वगैरे आदल्या दिवशी बुधवारी किंवा गुरुवारी लोकं भाज्या घेऊन येतात. म्हणजे जे लोकं मळे करतात ते, आणि ते भाज्या घरोघरी जाऊन विकतात आणि लोकं खूप आवडीने घेतात, कारण की मळ्यातली आणि एकदम ताजी, नाही कुठली खतं, नाही कुठली फवारणी भाजीवरती केलेली. त्याच्यामुळे लोकं जास्तीत जास्त या भाज्या घेतात. तसंच एकदम हिरवीगार आणि अजिबात कीड पण नाही कुठे पडलेली. बघू शकता पानं वगैरे पण एकदम क्लिअर आहे, मस्त अशी. बघा. आणि जरी कीड पडली तरी त्याच्यावरती भुरी वगैरे टाकतात. असा एक कोकणामध्ये एक असा प्रकार केला जातो. कीड वगैरे पडली, झाडांवर पडली असेल, तुमच्या भाजीवर पडली असेल, कुठल्याही झाडांच्या पानावरती पडली असेल, तरी त्याच्यावरती आपली भुरी टाकतात, म्हणजे राख जी असते ती टाकली जाते. सो आता आपण हिला साफ करूया. सो मी पहिले हे दोरे कापून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ना वरच्यावरती पण कुटल्या जातात. तर का कुटल्या जातात, कारण की ह्या खूप वाढतात आणि वाढल्यानंतर पूर्ण उपटण्यापेक्षा, म्हणजे पूर्ण उपटत नाहीत भाज्या, त्या वरच्यावरती कट करतात, जेणेकरून की परत फुटाव्या यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या भाज्या आहेत, मुळा असेल, तुमची मेथी असेल, तुमचा हिरवा माठ असेल, लाल माठ असेल, ह्या ज्या भाज्या आहेत, पालक असेल, ह्या भाज्यांसाठी ना आधी आपल्याला जमीन ना भाजावी लागते. जशी आपण भात म्हणजे शेतीची कशी भाजवण करतो त्याप्रमाणेच ह्यांचीसुद्धा भाजवण करावी लागते, म्हणजे जमीन भाजावी लागते. म्हणजे थोडक्यात ज्या काही बाड्या म्हणतात, थोडक्यात छोटे असे स्क्वेअरमध्ये असे हे केलेले असतात, म्हणजे भाज्या लावतात त्यासाठी. तर त्याच्यामध्ये ती जमीन जी असते, जी खणलेली असते, ती भाजावी लागते. शेणखत तुमच्याकडे शेणी असेल तर शेणी पण हे टाकून ते भाजतात, किंवा जे काही पातेरा वगैरे असेल, जेणेकरून ती जमीन पूर्ण भाजावी. आणि ह्या ज्या भाज्या त्या त्याच्यामुळेच चांगल्या होतात जमीन भाजल्यावरती. तुम्ही अशी जर टाकलंत तर नाही एवढं, म्हणजे पाहिजे तशी भाजी होत नाही. आणि ही तशीच भाज्या त्याच्यावरती झालेल्या आहेत. म्हणजेच जमीन चांगली भाजून त्याच्यावरती ह्या भाज्या उगवतात आणि चांगल्या जोरावरती उगवतात, कारण की जमीन प्युअर मस्तपैकी भाजते त्याच्यामुळे. आणि त्या जोरावरती ह्या भाज्या तयार होतात. आणि मस्त एकदम हिरवीगार आहे. आत्ताच काढलेली आहे नुकतीच, आणि आत्ताच घेऊन आले होते विकायला. बघा पूर्ण मस्त अशी. सो आता मुळा पण बघायला मिळतो, हिरवा माठ, लाल माठ सगळं बघायला मिळतं. मुळा तर एकदम मस्त, एकदम कोवळा वगैरे. हे बघा.
एकदम हे आणि आपण पूर्ण घेणार आहोत, अजिबात त्यातलं काही टाकणार नाही आहात, कारण की एकदम कोवळी आहे. हे बघा एकदम कोवळी आहे त्याच्यामुळे. सो आपण आता ही साफ करणार आहोत. सो साफ करून भेटूया. सो अशा पद्धतीने आपण मस्तपैकी भाजी साफ करून घेतलेली आहे आणि ही भाजीसुद्धा आपण कांदा आणि मिरचीमध्ये वगैरे फोडणी करून मस्त होते ही भाजी आणि मस्त लागतेसुद्धा. आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या ह्या सीझनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खायला मिळतील, कारण की बाकीच्या सीझनला एवढं नाही मिळत. आणि जी एक चवळी म्हणून असते एक भाजी चवळीची, तशी सेम हिरवा म्हणजे ह्या हिरवा माठासारखीच असते, पण थोडी पानं वेगळी असतात. पण हा जो हिरवा माठ एकदम प्युअर आहे आणि तो जो असतो तो चवळीपासून काहीतरी बनवला जातो, असं काहीतरी असतं ते. त्याची ते बियाणं टाकून ती केली जाते भाजी. पण ह्याची हे एकदम प्युअर आपली हिरवा माटा आहे हा. आणि ह्या भाज्या तुम्हाला ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतील, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या दरम्यान आहे. तुम्हाला आधीमध्ये कधीच मे महिन्यामध्ये कुठेच बघायला नाही मिळणार. सो ह्या भाज्यांचं जास्तीत जास्त आपण सेवन केलं पाहिजे आणि कोकणामध्ये ह्या जास्ती बघायला मिळतात आणि खायलासुद्धा मिळतात. सो म्हटलं तुम्हाला दाखवावं. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार. तोपर्यंत बाय बाय.